तुषार पाटिल नॉन स्ट्राइक पर रवि म्हात्रे, एक बहुत ही धाकड़ बल्लेबाज स्ट्राइक की तरफ। तो द्वंद्व युद्ध यहां पर देखने को मिल सकता है और गेंदबाज तैयार होता हुआ रवि बुम्बाक, बहुत बड़ा नाम है, दोनों ही बहुत बड़े नामचीन खिलाड़ी है एक दूसरे के सामने। अपनी कसावड़ भरी गेंदबाजी बल्लेबाजी दिखाने के लिए तैयार। ये पहली गेंद, ये शुभारंभ हो चुका है। यहां पर खड़े खड़े खेल दिया सीधा स्क्वायर लेग के सर के ऊपर से। अंपायर की तरफ सभी की निगाह है और ये अंपायर कंफर्म करते हुए गेंद गई 6 रन। नवसाथी तुम्ही थोडेसे मागे व्हा, नवसाथी तुम्ही थोडेसे मागवा प्लीज। नवसाथी संघाने प्लीज त्याची दक्षता घ्या प्लीज, धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच। तर पहिल्या चेंडूवर खणखणीत षटकार वसूल करतोय रवि मात्र एक घातक फलंदाज आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये क्षमता नक्कीच आहे। इथे मात्र रवीला गोलंदाजी करताना थोडस धीरानं अचूक टप्पा राखावा लागेल, कारण 24 चेंडूंचाच सामना आहे, त्यामुळे मोठ्या मोठ्या फटक्यांची सुरुवातीपासूनच प्रयत्नशील असतील। हा निघतोय रवि, चेंडू घेऊन दुसरा फिरकावला पुन्हा एकदा, हो 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 कडक। रवि के बीच रवि का ये तगड़ा मुकाबला, 6 रन। शुक्रिया, धन्यवाद रवि बुम्बाक पर यह धाकड़ बल्लेबाजी रवि म्हात्रे की। और यहां पर रवि पाटिल चिल्लाता हुआ आपके सामने, मैं खुद। 2 गेंदों की समाप्ति के बाद रन संख्या कुल मिलाकर 1 दर्जन पर यानी 12 पर। वर्तक नगर से आया हुआ एक खिलाड़ी रवि बुम्बाक तैयार हो तो गेंदबाजी के लिए रवि म्हात्रे की तरफ। ये निकल पड़ा तीसरी गेंद लेकर, ये गेंद उछाल लगाती हुई गेंद, खराब गेंद का यहां पर इशारा था शशि मेहर सर के साथ साथ गुरु पाटिल सर का। यहां पर एक रन जोड़ चुके हैं, यहां पर रनों की तादाद पहुंचती हुई उस आंकड़े पर अशुभ माना जाता है, जिसे वो है 13। क्या होगा 13, देखते हैं। रवि के साथ मैं फिर एक बार रवि निकला गेंद लेकर रवि के लिए। ये गेंद 13 रन के स्थान पर, ये गेंद ऊपर किनारा लगा, गेंद गई हवा में, लेकिन डिक्लेरेशन की दिशा में तेज तर्रार गेंद थी, उछाल लेती हुई गेंद थी। गुडलैंड स्पॉट पर पड़ने के बाद हल्की से राइज हुई थी, जोरदार घुमाया था रवि ने, लेकिन बल्ले का ऊपरी किनारा जरूर लगा था। गेंद के डिक्लेरेशन में 1 रन की सहायता से रन संख्या पहुंची 14 पर। 3 गेंदों की समाप्ति को रन संख्या 14 पर अच्छी खासी शुरुआत कर चुके हैं यहां पर नवसाथी दीवा की ओर से रवि। हालांकि जयेश तुषार है नॉन स्ट्राइक पर, खड़े खड़े देखता हुआ, ताकता हुआ, झांकता हुआ, हर गेंद की नाप तौल करता हुआ। लेकिन वहां पर रवि की बात करें तो रवि अच्छी खासी बल्लेबाजी का प्रयास करता हुआ चौथी गेंद लेकर तैयार रवि मात्रे ने, ओ क्लीन बॉल। ये पहला झटका, पहला आघात लगता हुआ नवसाथी दीवा को, और पहली सफलता मैग्निफिसेंट नवी मुंबई को। बचाओ। शुक्रिया, धन्यवाद, आभार, बहुत बहुत शुक्रिया। नया बल्लेबाज जाता हुआ चंद्रकांत, प्यार से टकिया कहा जाता है, लेकिन एक और नाम उस पर जुड़ा हुआ है, सचिन तेंदुलकर कहा जाता है उसे। नाम के अनुरूप काम भी करना होगा, क्योंकि पहला महत्वपूर्ण विकेट रवि म्हात्रे गिर चुका है, यहां पर जा चुका पैविलियन में सुस्ताने के लिए। अब बहुत बड़ा दायित्व है, जिम्मेदारी है। 24 गेंदों का मुकाबला है, ज्यादा गेंदें नहीं है। ये वही टीम है नवसाथी दीवा जिसने रणजी स्पोर्ट्स को कासर बरेली को बीट किया था, फाइनल में प्रवेश किया था।
उसके बाद ये वही टीम है मैग्निफिसेंट जो गेंदबाजी कर रही है नवी मुंबई की टीम जिसने ट्राइडेंट नवी मुंबई को पछाड़ा था तकरीबन 90 रन बनाकर। ये गेंद, यह बढ़िया शॉट खेलने का प्रयास हल्के हाथों से खेल दिया, हालांकि टाइम नहीं कर पाए थे, खड़े खड़े खेलने का प्रयास, द्विधा मनस्थिति में थे, बाद में अपने आप को घुमाते हुए खेलने का प्रयास किया, लेकिन एक रन का इजाफा जरूर होता है मिड ऑफ पर जब तक मयूर फीड करे। एक रन की सहायता से रन संख्या पहुंची कुल मिलाकर 15 पर। रन संख्या 15 पर 5 गेंदों की समाप्ति के बाद अच्छी खासी स्कोर बना लिया है। एक विकेट के बाद, एक पतन के बाद नौशाती दीवा की बल्लेबाजी, मैग्निफिसेंट नवी मुंबई की गेंदबाजी, ये गेंद बढ़िया शॉट, बैकफुट पर जाकर शरीर का संतुलन बनाया, लॉन्ग ऑफ पर फील्डर मौजूद है, संभवतः यहां पर रुक रहा है गेंद की, लेकिन एक ही रन, ओहो आराम से 2 रन मिल सकते थे, लेकिन चंद्रकांत का कोई इरादा नहीं था, शायद वो संभवतः स्ट्राइक देना चाहते हैं तुषार को। तो कुल मिलाकर पहले ओवर की समाप्ति के बाद रन संख्या है एक विकेट खोने के बाद 16 पर। विघ्नेश जी जानना चाहूंगा, हालांकि डीजे मास्टर रोकना चाहूंगा, 16 रन पड़े हैं पहले ओवर पर, 24 गेंदों का मुकाबला है, क्या यह सटीक स्टार्ट है नवसाथी की तरफ से? यस, चांगली स्टार्ट आहे, कारण की रवी भुंबक सारख्या एक मातब्बर गोलंदाजावर हल्ला चढवला आणि बॅक टू बॅक पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार रवी म्हात्रेने लगवले गेले होते आणि आपले इरादे स्पष्ट केले होते। मात्र 16 धावा एक गडी बाद चांगली सुरुवात म्हणावी लागेल, कारण की 4 षटकांचा सामना आहे, ताबडतोब फलंदाजी करावी लागेल आणि स्कोर जर पाहिला तर 45-50 पर्यंत पोहोचवावं लागेल, कारण की चांगली बॅटिंग लाईव्ह मैग्निफिसेंट या संघामध्ये पाहायला मिळत है। जी मयूर की गेंद, बढ़िया शॉट खेलने का प्रयास है पर कैच की संभावना खुद मयूर जी से नीचे और आउट। एक और विकेट का पता नहीं, और झटका लगता है नौशाती दीवा के लिए, कमजोर कड़ी थी, फ्लैटेड गेंद को खड़े खड़े खेलने का प्रयास किया था, ऊपरी किनारा लगा, गेंद हवा में थी और सामने से एक गेंदबाज मयूर ने इस कैच को लपक लिया, दूसरे विकेट का पतन। अब बचाइए डीजे मास्टर, थैंक यू वेरी मच। गिरीश सावंत नए बल्लेबाज, ये मयूर की अगली गेंद, इस बार खड़े खड़े खेलने का प्रयास किया था, हल्की सी उछाल का भाप लेता, परख लेता, कवर एक की दिशा में खेल दिया था, हल्की सी वाइड थ्रो आया लेकिन उसका ज्यादा कुछ फायदा नहीं हुआ, चंद्रकांत के खाते में एक रन जरूर जुड़ता हुआ। तो टिक कर खेलना होगा, थोड़ा सा रुक कर खेलना होगा, क्योंकि 2 विकेटों का, बहुमूल्य विकेटों का पतन हो चुका है, रन संख्या 17 पर पहुंच चुकी है। इस बार अब की बार अमर साथ में स्कोरिंग के रूप में बागडोर संभाले हुए दक्ष के साथ, दक्ष 10 साल का छोटा सा खिलाड़ी, लेकिन क्या 3 दिनों से लगातार सटीक यहां पर स्कोरिंग करता हुआ दक्ष कोटकर। ये दाया बाई का कॉम्बिनेशन कहीं सरदर्द साबित न हो जाए, अच्छा धाकड़ बल्लेबाज है। गिरीश बल्लेबाजी के लिए तैयार होता हुआ, गेंदबाज तैयार होता हुआ, मयूर तीसरी गेंद, राउंड द विकेट, गेंद सीधी गई, टकराई, अंदर की तरफ आई, लेकिन एक रन का इजाफा जरूर होता हुआ, ये वाइड बॉल का इशारा भी आता हुआ, यानी कुल मिलाकर 2 रन का इजाफा, रन संख्या पहुंची कुल मिलाकर 19 के स्थान पर। तो पहली गेंद पर तकरीबन 16 रन पड़े थे, पहली ओवर पर 16 रन पड़े थे, अच्छा खासा रवि ने स्टार्ट दिया था, रवि म्हात्रे ने स्टार्ट दिया था करारे 2 छक्कों की सहायता से। फिर एक बार मयूर लेकर गेंद चौथी, ये गेंद, ये बढ़िया शॉट है, संभवतः 4 हो सकता है, जी हां अंपायर का इशारा था, 4 रनों का। रन संख्या कुल मिलाकर 9 गेंदों की समाप्ति के बाद 23 पर। बजाइए धन्यवाद, आभार। ये फाइनल का मुकाबला, तगड़ा मुकाबला नौशाती दीवा वर्सेस मैग्निफिसेंट नवी मुंबई के बीच। ये अकल मयूर निकली चौथी गेंद लेकर, ये गेंद छेड़खानी करने का प्रयास किया था, हल्की सी राइज हुई थी गुडलैंड स्पॉट पर, गेंद गिरने के बाद खड़े खड़े पॉइंट के सर के ऊपर से खेलने का प्रयास जरूर किया था टकिया ने, लेकिन पूरी तरह से चकमा खा बैठे, डॉट बॉल खाली गेंद। खुशकिस्मत रहे कि कोई अंदरूनी किनारा, बाहरी किनारा नहीं लगा, वरना एक और विकेट का पतन हो सकता था। थोड़ा टिक कर खेलना होगा, रुक कर खेलना होगा। अभी भी बहुत सारी, ढेर सारी गेंदें शेष, तकरीबन 14 गेंदें अभी भी शेष है। ये गेंद, ये गेंद सटीक गेंद और ये आउट शायद, जी हाँ इन द ब्लॉक बॉल डाली थी गेंद, हल्की सी स्टंप को चाटते हुए गेंद गई, बेल्ट नीचे गिरी और ये तीसरे विकेट का पतन, चंद्रकांत आउट।
पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला चैता पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला माझी वरदेवी आईचे मथर गावाला माझी वरदेवी आईचे मथर गावाला शुक्रिया धन्यवाद। नया बल्लेबाज प्रदीप पर बहुत बड़ा दायित्व है, जिम्मेदारी है, इस अटकती हुई नैया को पार करना होगा। लेकिन वहां पर मयूर की घातक गेंदबाजी होती है। अंतिम गेंद बढ़िया पंच करने का प्रयास, उछाल लेती हुई गेंद को छेड़खानी करने का प्रयास किया था। डॉट बॉल खाली गेंद, कुल मिलाकर 12 गेंदों की समाप्ति। 12 गेंदों की समाप्ति के बाद रन संख्या है 3 विकेट खोने के बाद 9 दीवा पहुंची है कुल मिलाकर 23 पर। तो विघ्नेश जी जानना चाहूंगा 23 क्या मयूर ने यहां पर वापसी की है? यकीनन येस, एब्सोल्युटली राईट. चांगलं कमबॅक केलंय मयूर वाघमारे हा गोलंदाज. जर पाहिलं तर रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी अक्षरशः गाजवली होती, उत्कृष्ट गोलंदाजाचा मानकरी ठरला होता, 12 विकेट्स घेतले होते. पण या षटकात जर पाहिलं तर लगाम लावताना दिसतोय, कारण की पहिल्या षटकात 16 धावा, त्यानंतर या षटकात जर पाहिलं तर फक्त 7 धावा खर्च केल्यात आणि 2 विकेट्स घेतलेत. विकेट्स घेणं अतिशय महत्वाचं आहे या 4 षटकांच्या मॅच मध्ये. 2 षटकांचा खेळ संपला गेलाय, संघाची धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचते. बिल्कुल सही सही एनालिसिस यहां पर। अंगद आता हुआ तीसरी ओवर की गेंदबाजी संभाले हुए, रेडम और द विकेट। अच्छी गेंद, खड़े खड़े घुमावदार शॉट खेलने का प्रयास किया था, लेकिन संभवतः यह बार बहुत बाहर थी गेंद। व्हाइट बॉल का यहां पर इशारा आता हुआ। रन संख्या जरूर 1 से बढ़ेगी, पहुंची कुल मिलाकर 24 पर, लेकिन फलस्वरूप अभी भी 12 गेंदें शेष है। तो थोड़ा सा टिक कर खेले, थोड़ा रुक कर खेले और कमजोर गेंद को इंतजार करे तो शायद बड़ा शॉट मिल सकता है। यहां पर देखते हैं फिर एक बार तैयार होता हुआ ये गेंद, ये बढ़िया शॉट, ये बढ़िया शॉट, लेकिन संभवतः ये अंदर है। ओ खराब शॉट, ऊपरी किनारा लगा था। ऐसे लगा था कि गेंद शायद स्क्वायर लेग को पार करेगी, लेकिन नहीं। खड़े खड़े खेलने के प्रयास में यहां पर एक और विकेट का पतन, यहां पर दीवा की हल्की सी नाजुक अवस्था, एक और विकेट के पतन के बाद रन संख्या वहीं पर अटकी हुई। या कोली बऱ्याची शान आई तुझ देऊला शुक्रिया धन्यवाद। नया बल्लेबाज रितेश मणिवी जाता हुआ, जिस पर दायित्व होता है वो खराब शॉट खेलकर बाहर जा रहा है। मैं बार बार कह रहा हूं कि रुक कर खेलिए, 11 गेंदें अभी भी शेष है। ये बढ़िया शॉट है, ये भी अंदर है। ओ कॉलिंग नहीं थी, लेकिन फिर भी लपक लिया इसको। चले कोई बात नहीं, तू तो मैं सही, मैं तो तू सही। एक और विकेट का पतन, गलत शॉट, खराब शॉट। अंगद, क्या बढ़िया गेंदबाजी शुरुआत की अंगद ने। 2 गेंदों पर 2 विकेट चटका लिए और यहां पर तीसरा विकेट चटकाते तो आज का तीसरा गेंदबाज हो सकता है कुल मिलाकर 3 दिनों का हैट्रिक के लिए। यह मौका है अंगद के लिए। संभल कर खेल दिया यहां पर। रन आउट हो रहा है यहां पर। ये क्या हो रहा है यार? अभी बहुत सारी गेंदें शेष है, फिर भी ये फाइनल का मुकाबला नहीं लग रहा है। जो आ रहा है चल निकलता हूं कह के बाहर जा रहा है। एक और विकेट का पतन। नया बल्लेबाज सुमित साळवी जाता हुआ। अंगद की गेंदबाजी घातक होती हुई। ओ बढ़िया गेंद, सीधी गेंद। हालांकि अंपायर से उम्मीद कर रहे थे कि मुझे वाइड दिया जाए, लेकिन अंपायर तस से मस नहीं, सीधी गेंद थी, डॉट बॉल खाली गेंद। अभी भी इस ओवर की 2 गेंदें अनिशेष, कुल मिलाकर 8 गेंदें अभी भी अनिशेष।
नाजुक अवस्था में है, कोई ज्यादा स्कोर नहीं बना, केवल मात्र 24 पर अटका हुआ स्कोर है. 24 रन संख्या, धाव संख्या फक्त 24 वर आहे. अजूनही 8 चेंडू शिल्लक आहेत. हा निघतोय अंगद चेंडू घेऊन 5वा और द विकेट. ओ मोठा फटका आला, ये बात, ये करारा 6 का छक्का. शुक्रिया, धन्यवाद, आभार. रितेश के बल्ले से आता हुआ ये करारा छक्का. छक्के के साथ ऐसे रन संख्या पहुंची 30 पर. अब कुछ आकार आएगा, अब कुछ होगा. ये निकला गेंद लेकर अंगद, अंतिम गेंद. बढ़िया पंच करने पाया, हल्की से अपील और आउट. बाहर किनारा छेड़खानी करेंगे प्रयास का और विकेट का पतन. 7वें विकेट का पतन मेरे ख्याल से. 7 रन देकर 3 विकेट चटका है. यकीनन अंगद की शानदार गेंदबाजी. तो 3 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या कुल मिलाकर 30 पर. अभी भी 1 ओवर आने शेष. नया बल्लेबाज साहिल नाइक बल्लेबाजी पर. रुकना होगा, टिकना होगा. आयु बनाता हुआ गेंदबाजी पर. ये निकला पहली गेंद लेकर अंतिम ओवर की. ये गेंद हो अंदरूनी किनारा लगा, गेंद हवा में लुढ़क रही है, लेकिन ढूंढ रहा था हवा में, गेंद थी जमीन पर. तब तक 1 रन पूरा हुआ. अयूब के सामने से रन चुरा लिया. गेंद पहली गेंद थी अयूब की. हल्के हाथों से खेलने का प्रयास किया था, मोटा जरूर किनारा लगा था वहां पर. गेंद लुढ़क कर जा रही थी. तब तक दोनों बल्लेबाजों ने इशारा किया, अपना अपना छोर बदला, 1 रन जोड़ लिया. रन संख्या 31 तक पहुंची है. अभी भी 5 गेंदें शेष है. अजूनही 5 चेंडू शिल्लक. धाव संख्या 31 वर पोहोचली. फायनलचा हा मुकाबला आहे नवसाथी दिवा वर्सेस मॅग्निफिशंट नवी मुंबई या दोन संघादरम्यानचा. या स्पर्धेमधला शेवटचा क्षण आणि हा 1 धाव 1 धाव 1 धाव 2 धावा 2 धावा 2 धावा, चोरटी धाव. ओ चांगली फेकी, मस्त फेकी, आणि ते आणखीन फलंदाज बाद. ओ फलंदाज क्रमांक 8वा फलंदाज बोतक बाद. धाव संख्या मात्र त्याच ठिकाणी त्याच जागेवर 32 वर. 8 बाद 32. नाजूक अवस्था, पण अजूनही पाहायचंय. 4 चेंडू अजून शिल्लक आहेत. धावसंख्या फक्त 32 वर. थोडीशी नाजूक अवस्था आहे नवसाथी दिवाची. हर्षल पाटील जातोय नवीन फलंदाज. अपेक्षा असेल की हर्षलनं थांबावं, थोडस थांबावं, धीरानं खेळावं आणि शेवटचे जे 4 चेंडू आहेत ते कसे बसे खेळून आपल्या संघाला जास्तीत जास्त धावा कुठून काढाव्या. चौकाराला चालेल, षटकाराची गरज नाही या क्षणाला. षटकार नाही आला तरी चालेल, पण चौकार जरी आले तरी तो प्रयत्न करावा. गॅप धुंडाळा हवीत आणि चेंडूच्या जी गती आहे, जो मेरिट आहे, त्या मेरिट नुसार खेळावं अशीच अपेक्षा असेल नवसाथी दिवा संघाच्या तमाम क्षेत्र खेळाडूंची. बघायचं काय करतोय. अयूब जातोय तिसरा चेंडू घेऊन. और विकेट. ओ तो कसला थांबतो. वाह भाई वाह. चलिए आशिक किरण यहाँ पर जागृत होता हुआ. नवसाथी दिवा को ये दीवा पल्लवित होता हुआ, जागृत होता हुआ. 6 रन के साथ रन संख्या पहुंची 38 के स्थान पर. ये बात, अभी भी 3 गेंदें शेष है. चेंडू घ्या. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत अजूनही. दुसरा द्या. नवीन चालेल का? नवीन द्यावा लागेल, म्हणजे जुना नाहीच आहे. बॉल परत येतच नाहीयेत. ज्याला मिळतो तो टोकतो खिशात. 3 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या मात्र 38 वर पोहोचली आहे.
थांबा, आला कुठला आहे बघा, आपलाच आहे का? घ्या घ्या, चांगलाच आहे, चला आपलाच आहे. हा, तर शेवटचे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. चेंडू अजून लागतील, काढून ठेवा त्याला पण. शेवटचे 3 चेंडू, धावसंख्या 38 वर. बघायचं काय होतंय. आयुब जेव चेंडू घेऊन चौथा. चांगला बुंट्यामधला चेंडू फटकावला, डायरेक्ट व्हायला होती, तर मात्र घात झाला असता. पण बाल बचावतोय, एक धाव मात्र नक्कीच होते. धावसंख्या 1 ने वाढते, 39 वर पोहोचते. अजूनही 2 चेंडू शिल्लक. अयुब, सुमित साळवी स्ट्राईक वर, पहिल्यांदाच स्ट्राईक करेल का बघायचं काय होतंय. सुमित, हा चेंडू चांगला बुंद्यामधला चेंडू. ओ दुर्दैव. आणखीन एक फलंदाज बाद, फलंदाज क्रमांक 9 बाद धावसंख्या. त्याच ठिकाणी त्याच जागेवर 9 साथी दिवा 39 वर. लास्ट चेंडू आणि लास्ट विकेट, म्हणजेच शेवटचा चेंडू आणि शेवटचा फलंदाज. भूषण आहे का? सोहम पवार. सोहमला जावं लागतंय का तर मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू. पण मात्र इथे शेवटचा चेंडू खेळण्यासाठी जाईल. अयुबच्या चेंडूवर काय काढेल? षटकार, चौकार, इक्का दुक्का तिक्का की पंजा की ऑल आउट? हो, हाही प्रश्न आहे. प्रेक्षक चाणक्य आहेत, अमरी चाणक्य आहेत. एकणिक त्याने लगेच म्हटलं होते की ऑल आउट होईल का? बघायचं काय होत आहे. अयुब प्रयत्न करण्याचा, कदाचित या स्पर्धेमधला एक सर्वोत्तम एक रेकॉर्ड होऊ शकतो की ऑल आउट झाले 30 चेंडू मध्ये नाही तर 24 चेंडू मध्ये. पण नाही, सोहम काय करेल बघा. थांबा निघायचा. अयुब निघतो, चेंडू घेऊन शेवटचा फटकावला, मस्त चेंडू क्षेत्ररक्षक झालाय आणि इथे कदाचित झाले ऑल आउट झाले. 9 साथी दिवस संघ ऑल आउट होतोय. पण चेंडूही संपल्या. 24 चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या होतीये ती म्हणजे 39 धावांचं माफक आव्हान आहे. आणि या माफक आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी 24 चेंडू आहेत, म्हणजेच प्रति षटक 10 धावा. अगदी माफक आव्हान म्हटलं तरी चालेल, पण काही सांगता येत नाहीये. क्रिकेटमध्ये कुठे असा स्कोअर झालेला नाहीये की ज्याला आपण डिफेंड करू शकत नाही किंवा होऊ शकत नाही किंवा रोखू शकत नाही. दोन्ही घटना होऊ शकतात, पण या जरतरच्या गोष्टी क्रिकेटमध्ये चालत नाहीत. काय घडेल, काय बिघडेल हे सांगण्यासाठी पुन्हा एकदा आम्ही सुमधुर आवाजचा धनी, सुमधुर आवाजच नाही तर नवी मुंबईचा स्वप्नील जोशी असं म्हटलं जातं, तो म्हणजेच विघ्नेश मरवी, आमचा एक जबरदस्त देखणा समालोचक, किंबहुना मी म्हणेन अमर नवी मुंबईतला सर्वात देखणा समालोचक कोण तर विघ्नेश मरवी. या आइए विघ्नेश मरवीजी. थँक्यू व्हेरी मच रवी शंकर पाटील. तर संजय शालिग्राम कोटकर आयोजित हे भव्य दिव्य क्रीडा स्पर्धेचा अखेरचा टप्पा म्हणजेच ग्रँड फिनालेचा सामना मैदानाच्या आतमध्ये मॅग्निफिसेंट नवी मुंबई वर्सेस नवसाथी दिवा. म्हणजे एकीकडे खुल्या गटातील मॅग्निफिसेंट नवी मुंबई हा संघ फायनल मध्ये पोहोचलाय, त्याचबरोबर ग्रामीण संघातील संघ नवसाथी दिवा संघ. तर नाणेफेक जिंकलं मॅग्निफिसेंट नवी मुंबई संघाने आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजी करत असताना नवी मुंबई ते ग्रामीण खुल्या गटातील संघ म्हणजेच नवसाथी दिवा संघाने 4 षटकात 39 धावा उभारल्या आणि 40 धावांचं आव्हान ठेवलं गेलं ते मॅग्निफिसेंट नवी मुंबई संघासमोर. तर पाहूया या 40 धावा कशा डिफेंड करतोय, कारण की ही मॅच अतिशय महत्वाची आहे. कारण की जो ही मॅच जिंकेल त्या संघाला पारितोषिक दिलं जाईल 1.5 लाख व आकर्षक चषक. द्वितीय पारितोषिक 75,000 व आकर्षक चषक. उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज चषक असणार आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी चषक असणार आहे. त्याचबरोबर असणार आहे एक LED म्हणजे LED स्मार्ट टीव्ही देखील असणार आहे त्या खेळाडूला. तर पाहूया संजय शालिग्राम खोटकर आयोजित ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा. ही स्पर्धा गाजवली थॉमस डायसने, ही स्पर्धा गाजवली अयुब शेखने, ही स्पर्धा गाजवली चंद्रकांत पाटील टक्क्याने, ही स्पर्धा गाजवली आपण पाहू शकाल केतन म्हात्रे वाकलनच्या खेळाडूने. तर राजा धनावडे साहेब यांचं आगमन झालंय. पुष्पराज कोटकर साहेब यांचे शुभ हस्ते त्यांचा यथोचित सन्मान केला जाईल. मी पुष्पराज कोटकर साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मायेचं उबदार वस्त्र आणि प्रेमाचं सौंदर्याचं प्रतीक पुष्प देऊन त्यांचा सन्मान या मंचावर केला जाईल. तर
तर जाऊया मॅच कडे. मॅच आहे ग्रँड फायनलचा सामना मॅग्निफिसेंट वर्सेस नवसाथी दिवा. एकीकडे खुल्या गटातील संघ, एकीकडे ग्रामीण संघ. 40 धावांचं टार्गेट आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. प्रथमेश पवार नाना, जो मागच्या मॅच मध्ये 22 चेंडूत 70 धावांची घणाघाती फलंदाजी केली होती, तोच प्रथमेश पवार नाना फलंदाजीसाठी मैदानात उतरलाय. नॉन स्ट्राईक एंडवर फलंदाज आपण पाहतोय नवी मुंबईचा कोहिनूर. या संघाचा पाठीचा कणा भूषण पाटील, ज्याने 10PL स्पर्धा मागच्या वर्षी जिंकली. अनेक स्पर्धा मॅग्निफिसेंट नवी मुंबईकडून जिंकण्याचा कारनामा या खेळाडूने केलाय. पाहूया 40 धावांचं टार्गेट आहे आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय दिवा नगरीचा सचिन तेंडुलकर. चंद्रकांत पाटील टाक्या या स्पर्धेमध्ये निर्धाव षटक टाकण्याची किमया या चंद्रकांतने केली आहे. तर रणवीमध्ये काहीतरी अडथळा येतोय. पंचांचा इशारा येतोय. डेड बॉल मृत घोषित केला जातोय. शशी मेहर त्याचबरोबर गुरुनाथ पाटील या पंचांचा देखील मी कौतुक करतोय या स्पर्धेच्या निमित्ताने. कौतुक करतोय इंडिया क्रिक्सचं. त्याने देखील चांगलं काम या स्पर्धेच्या निमित्ताने केलंय. पहिला चेंडू इथे मात्र मोठा हादरा, मोठी सफलता. प्रथमेश पवार नाना 0वर परतलाय. काय विकेट घेतली आहे आपण पाहू शकाल. प्रथमेश पवार नाना 0वर परतलाय. काय सुरुवात झाली नवसाथी दिवा संघाची. आपण पाहू शकाल जो संघ मागच्या सेमीफायनल मध्ये कर्दनकाळ ठरला होता प्रतिस्पर्धी संघाचा, 22 चेंडू 70 धावा केल्या होत्या, तोच फलंदाज प्रथमेश नाना मात्र इथे 0वर परतलाय. यालाच क्रिकेट मधलं जातं. एका मॅच मध्ये तुम्ही हिरो असता तर दुसऱ्या मॅच मध्ये तुम्ही झिरो होता. यालाच क्रिकेट म्हणलं जातं. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये अजून एक धुवाधार फलंदाज अय्यूब शेख फलंदाजीसाठी येतोय. या स्पर्धेतलं एक पहिलं अर्धशतक झळकावणारा 18 चेंडूत 51 धावांची घणाघाती फलंदाजी करणारा अय्यूब शेख येतोय. आपण पाहू शकाल प्रथमेश पवार बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला गडी बाद होते. पहिल्या चेंडूवर सफलता मिळते चंद्रकांत पाटील टक्क्याला. एक्सपिरियन्स मॅन का मी नवी मुंबई टेनिस क्रिकेट विश्वातला सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू मानला जातोय. पहिल्या चेंडूवर दाखवतोय आणि चांगला झेल इथे धीरज पाटीलच्या माध्यमातून पकडला जातोय. मोठी सफलता नवसाथी दिवा संघाला. मॅच टाईट होईल तीळ मात्र शंका नाही. अय्यूब शेख स्ट्राईक एंडवर आहे षटकातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी. पॉवर प्लेचा षटक आहे. बॅकेट पॉइंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर त्याचबरोबर सेली मिड ऑफ आपण पाहू शकाल. शॉर्ट स्क्वेअर लेग अशी व्हीव रचना पाहायला मिळते. इथे हा ट्रॅकर इथे उडवून दिलाय कव्हर रिजन मध्ये. चांगला स्ट्रोक, दमदार स्ट्रोक अय्यूब शेखच्या बॅट मधून निघतोय. पहिला चौकार. पहिला चौकार इथे लगवतोय अय्यूब शेख, जो ही स्पर्धा अक्षरशः गाजवली आहे. कासरवडवली संघ रणजित स्पोर्ट्स कासरवडवली ह्या संघाकडून खेळत असताना अर्धशतक झळकवलंय आणि सेमीफायनलच्या लढतीमध्ये देखील चांगला प्रदर्शन केलंय. पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील टाके येतोय. यावेळेस हेलिकॉप्टर हा लँड होईल की काय आणि झेल सुटलाय. हा झेल सुटलाय की या स्पर्धेतला चॅम्पियन्स ट्रॉफी असणारे ही ट्रॉफी ही सुटली आहे. आपण पाहू शकाल हा झेल पकडणं अतिशय महत्वाचं होता. षटकार लगवला जातोय अय्यूब शेखच्या माध्यमातून. संघ जाऊन पोहोचते 10 या आकड्यावर. 40 धावांचं टार्गेट आहे. आपण पाहू शकाल मॅग्निफिसेंट नवी मुंबई वर्सेस नवसाथी दिवा. दोन मातब्बर संघ, एकीकडे ग्रामीण एकीकडे खुल्या गटातील संघ. भूषण पाटील आणि टीम, चंद्रकांत पाटील टक्के आणि टीम. यावेळेस पुन्हा एकदा इथे जोरदार मारण्याचा प्रयत्न केला होता. इथे मात्र फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते. चंद्रकांतचं कौतुक करतोय. 4 चेंडूचा खेळ आपण जर पाहिला विकेट 4-6-0 असा नंबर आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहू शकाल 4 चेंडूचा खेळ संपला गेलाय. 10 धावा स्कोर बोर्ड लागल्या. 10च्या सरासरीने हे 40 धावा उभा राहायचे आहेत. 1.5 लाखाचं पहिलं पारितोषिक असणार आहे. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू खडून करण्याचा प्रयत्न. चांगली लाईन, चांगली लेंथ पाहायला मिळते. चंद्रकांतचं कौतुक करेन या मॅच मध्ये. आपण पाहू शकाल जर ग्रामीण संघाचा जर विचार केला तर कुमार 11 तुर्बे वर्सेस नवसाथी दिवा संघ हा सामना देखील झाला. त्या सामन्यामध्ये आपण पाहू शकाल भूषण पाटीलला 0वर परतण्यासाठी भाग पाडलं या चंद्रकांत टक्क्याने. मात्र या षटकात अखेरचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय.
यावेळेस चांगला स्ट्रोक आहे. चेंडू लॉंग ऑन रिजन मध्ये वन बाउंस सीमा रेषा बार. अय्यूब शेखच्या बॅट मधून एक दर्जेदार फटका. चेंडू सीमा रेषा बार. 4 धावा. पहिलं षटक संपलं गेलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद संघाची धावसंख्या 14 धावा धावफलकावर लागल्यात. थँक्यू डीजे. आई एकवीरचं गीत डीजे मास्तरांच्या माध्यमातून लगवलं गेलंय. आगरी कुळी समाजाची आराध्य देवता कारला येथे वसलेली आई एकवीरा देखील सदैव आमच्या पाठीशी राहील आणि सदैव श्री संजय शालिग्राम कोटकर यांच्या देखील पाठीशी उभी राहणे अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतोय. आणि एक चांगलं व्यक्तिमत्व संजय कोटकर यांच्या माध्यमातून त्यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा. गोलंदाज येतोय प्रदीप गोलंदाजीसाठी. या मॅच मध्ये या संपूर्ण स्पर्धेमध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी करतोय. तेज तरार गोलंदाज आहे. डावखोरा गोलंदाज आहे. स्ट्राईक एंडवर नवी मुंबईचा भूषण, नवी मुंबईचा कोहिनूर भूषण पाटील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. खातं उघडायचंय भूषणला. 14 धावा स्कोरबोर्ड लागल्यात. पहिला चेंडू इथे मात्र चांगला स्ट्रोक आहे. अलाउंग द कार्पेट चेंडू जातोय लॉंग ऑन रिजन मध्ये. सिंगल मिळते. एकेरी धाव संख्येने संघाचा धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 15 या आकड्यावर. 15 धावा. अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे. या मॅच मध्ये एक चांगला सामना आपण पाहतोय. ग्रँड फिनालीचा सामना. आज नवसाती दिवा संघ जर पाहिलं तर माहुल स्पर्धेमध्ये देखील फायनल मध्ये प्रवेश केलाय. याच नवसाती दिवा संघाने मिसेस पोल यांचं आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. चेंडू जातोय सरळ सिली मिड ऑफला. तोपर्यंत मिळते सिंगल. एकेरी धावाचा धावसंख्येने वाढ होते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 16 या आकड्यावर. 16 लॉस ऑफ 1 विकेट. प्रथमेश पवार नाना मात्र शून्यावर परतलाय. जो मागच्या मॅच मध्ये 70 धावांची घणाघाती फलंदाजी केली होती. आणि या मॅच मध्ये पहिल्या चेंडूवर इथे चंद्रकांत पाटील टक्क्याने इथे तंबूचा रस्ता दाखवला. तर गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा प्रदीप येईल. इथे मात्र लाईन काय आहे पंच इशारा करतात व्हाईट बॉल. आणि खराब लाईन पाहायला मिळते. प्रदीपच्या माध्यमातून संघाची धावसंख्या एकेरीने पुढे सरकते. संघ जाऊन पोहोचते तब्बल 17 या आकड्यावर. या स्पर्धेच्या निमित्तानं मेहनत घेतली कैलास कोटकर यांचं देखील कौतुक करेल. त्याचबरोबर रितेश असेल. त्याचबरोबर दिलीप कोटकर यांचं देखील नाव घेईन. कारण की स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अनेकांनी अथक परिश्रम घेतले. त्याचबरोबर आपण पाहू शकाल संजयजी कोटकर या स्पर्धेचे आयोजक आहेत. त्याचबरोबर आपण पाहू शकाल पुष्पराज कोटकर देखील त्यांचं देखील मी कौतुक करेन. कारण की या स्पर्धेत 3 दिवस त्यांनी हजेरी लावली. नुसती हजेरीत न लावता प्रत्येक खेळाडूला इथे पारितोषिकाच्या स्वरूपात देखील बक्षीस ठेवण्यात आलं होतं. इथे चांगला स्ट्रोक. चेंडू हवेत आहे पण इथे सुदैव म्हणावं लागेल. आणि इशारा काय येतोय आणि 4 धावा मिळतात भूषण पाटीलला. आणि संघ जाऊन पोहोचते तब्बल 21 या आकड्यावर. तर कौतुक करेन. त्याचबरोबर पंचांना देखील शशी मेहर, गुरुनाथ पाटील, त्याचबरोबर इंडिया क्रिकची संपूर्ण टीम आपण पाहू शकाल. सचिन मुंडे असेल, विकी कांबळे असेल, मितेश मेहर असेल, यज्ञेश असेल, या सर्वांचं खरंच मी कौतुक करेन. कारण की चांगलं काम सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेट विश्वामध्ये करतोय इंडिया क्रिक. क्वालिटी आणि क्वांटिटी प्रसिद्ध असणारा इंडिया क्रिक चांगलं काम करतोय. इथे चांगला चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. प्रदीपच्या माध्यमातून डॉट बॉलची सांगता. इथे मात्र प्रत्येक चेंडू इथे सामन्याचं चित्र बदलेल. आणि या षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. 11 चेंडूचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचते. 40 धावांचे टार्गेट आहे. मैदानाच्या आतमध्ये फायनलचा सामना मॅग्निफिसेंट वर्सेस नवसाथी. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे. चेंडू जातोय लॉंग ऑन रेजर मध्ये. सुमित साळवी येईल फेकेल तोपर्यंत मिळते सिंगल. आणि षटक क्रमांक संपला गेलाय दुसरं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचते. आता समीकरण असणार आहे 12 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 18 धावा, 18 धावा 12 चेंडू. कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा आणि या स्पर्धेचा मनमुराद आस्वाद लुटत राहा. म्युझिक ब्रेक नंतर पुन्हा एकदा सामनेकडे येतोय युग आहे युवा आहे.
थँक्यू डीजे. सैराज चित्रपटातील एक मधुर गीतानंतर पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय. सामना आहे अंतिम सामना. आता मात्र 12 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. या स्पर्धेत ज्या ज्या मंडळीने सहकार्य केलं त्यांचं देखील मनपूर्वक आभार आहे. मी कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील मनपूर्वक आभार मानतोय. रविशंकर पाटील, त्याचबरोबर कालच्या दिवसात कुणालजी दाते यांचं देखील मनपूर्वक आभार मानतोय या स्पर्धेच्या निमित्ताने. इथे चांगला स्ट्रोक, देखणा स्ट्रोक, चेंडू जातोय, इट्स आउट ऑफ द पार्क. मिड विकेटच्या डोक्यावरून भूषण पाटीलच्या बॅट मधून तुर्बे ब्रँडचा खणखणीत षटकार. तर रवी म्हात्रेच्या पहिल्या चेंडूवर इथे षटकार लगवलंय आणि संघाची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते तब्बल 28 या आकड्यावर. 28. अजूनही 12 धावांची आवश्यकता, म्हणजे 11 चेंडू 12 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. मॅग्निफिसेंट नवी मुंबई चांगला क्रिकेट खेळतोय. ही स्पर्धा जवळजवळ विजयाच्या दिशेने जातोय आणि कौतुक करेन मी प्रथमेश पवार नाना, कौतुक करेन मी पिंटू पारशा या खेळाडूचं, कौतुक करेन अयुब शेखचं, कौतुक करेन भूषण पाटील आणि टीमचं. या संपूर्ण टीमने चांगलं क्रिकेट खेळलाय आणि या स्पर्धेत आपली छाप, आपली धमक सोडली. 90 धावा, या धावा देखील चेस करताना पाहिला हाच मॅग्निफिसेंट नवी मुंबई संघ आणि त्याचबरोबर या फायनलच्या सामन्यामध्ये देखील चांगलं क्रिकेट खेळतोय. यावेळेस पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, बंदुकीच्या गोळीच्या वेगाने चेंडू सीमारेषा पार जातोय. इथे भूषण पाटीलच्या बॅट मधून आणखीन एक चांगला फटका, चेंडू सीमारेषा पार चौकार. थँक्यू डीजे. सैराट फलंदाजी पाहायला मिळते भूषण पाटीलची. पुन्हा एकदा रवी म्हात्रे, इथे हाफ ट्रॅकर उडवून दिलाय, चेंडू जातोय सरळ घोषित क्षेत्रात आणि इथे एक धाव मिळते. आपण पाहू शकाल एक धावांनी स्कोरबोर्ड जर जाऊन पोहोचते तब्बल 33 या आकड्यावर. 33. लॉस ऑफ 1 विकेट्स. 40 धावांचे टार्गेट आहे. अजूनही 7 धावांची आवश्यकता आहे. रवी म्हात्रे गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. मॅन फ्रॉम तुर्भे, तुर्भे टू तुर्भे अशी बॅटल पाहायला मिळते. इथे पुन्हा एकदा गती परिवर्तन आणि इथे कॉट बिहाइंड, परतावा लागेल. भूषण बॅक टू द पॅव्हिलियन. दुसरा हादरा, दुसरा विकेटचा पतन. 2 गडी बाद संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 33 या आकड्यावर. आपल्या संघासाठी महत्वपूर्ण भूषण इनिंग करून या मैदानाचा ताबा सोडतोय आणि फलंदाज भूषण परतलाय. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय पिंटू पारचा, ज्याने आपण जर पाहिलं तर क्वार्टर फायनलची सामना अक्षरशः गाजवला होता. षटकार चौकारांची आतिषबाजी केली होती आणि युट्यूबच्या माध्यमातून जो व्हिडिओ जर ओमकार देसाईच्या गोलंदाजीवर 6 चेंडूचा 6 षटकार मारण्याची किमया याच समर पारचा, पिंटू पारच्याने केलाय. आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पिंटू पारचा पाहायला मिळतोय. अजूनही धावांची आवश्यकता असणारे 7. षटक क्रमांक टाकलं जातंय 3रं. 8 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय. आपण पाहू शकाल यावेळेस इथे टॉपेज लागलाय आणि इथे फलंदाज भूषण नंतर पिंटू पारच्याला देखील परतावं लागेल. फलंदाज क्रमांक बाद होतोय 3रा. पिंटू पारच्या गोल्डन डकचा शिकार ठरतोय. 3 गडी बाद संघाची धावसंख्या 33 वर जाऊन पोहोचते. डीजे 33 धावा, 3 गडी बाद. मैदानाच्या आतमध्ये अजून एक खेळाडू नमित पाटील, मॅन फ्रॉम तुर्भे. आपण पाहू शकाल तुर्भेचा खेळाडू, त्याचबरोबर तुर्भेचा गोलंदाज प्रतिस्पर्धी संघामध्ये खेळत असताना रवी म्हात्रे टू नमित पाटील. पहिला चेंडू आणि इथे हेलिकॉप्टर चेंडू जातोय, लँड होतोय षटकाराच्या बाहेर आणि नमित पाटीलच्या बॅट मधून निघतोय ब्रँडेड षटकार. चेंडू सीमारेषा बार 6 धावा आणि ते स्कोर लेवल झालं. डीजे थांबा, कारण की 1 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 1 धाव औपचारिकता राहिली या मॅच मध्ये. मॅग्निफिसेंट पुन्हा एकदा मॅग्निफिसेंट खेळ करतोय. आपण पाहू शकाल म्हणूनच की काय या संघाचं नाव मॅग्निफिसेंट ठेवलंय, म्हणजेच प्रभावशाली खेळ या स्पर्धेच्या निमित्ताने केला जातोय. आपण पाहू शकाल 1 धावांची अजूनही आवश्यकता आहे.
जरी या मॅच मध्ये 6 चेंडू 6 विकेट्स घेतले तरी देखील पराजयाला सामोरं जावं लागेल इथे नवसाथी दिवा संघाला, कारण की नवसाथी दिवा संघ हे सर्व गडी बाद ऑल आउट झालेत. इथे चांगला स्ट्रोक अय्यूब शेखने विनर स्ट्रोक लगवलाय आणि या स्पर्धेचा चॅम्पियन ठरतोय मॅग्निफिसेंट नवी मुंबई संघ ठरतोय या स्पर्धेतला चॅम्पियन. आपण पाहू शकाल वेल प्लेड मॅग्निफिसेंट नवी मुंबई, वेल प्लेड भूषण पाटील अँड टीम, वेल प्लेड आपण पाहू शकाल नाना पवार, प्रथमेश पवार, तर ओमी नाईक अँड टीम हा संघ जातोय या स्पर्धेचा चॅम्पियन. म्हणजे संजय शालिग्राम कोटकर आयोजित या भव्य दिव्य क्रीडा स्पर्धेचा चॅम्पियन ठरतोय मॅग्निफिसेंट नवी मुंबई. तर जातोय आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे लगेच.